जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सहाय्यक फाउंडेशन राहता यांनी रविवारी सकाळी खटकळी परिसर दहेगाव येथे दशक्रियाविधी पार पाडणाऱ्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण केले आहे। याप्रसंगी दहेगाव ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसादही नोंदवला। दशक्रियाविधीच्या ठिकाणी जमा झालेला कचरा आणि केशवपणाचे पडलेले केस गोळा करून व अनावश्यक वाढलेल्या काटेरी झुडपे वेली काढून टाकत परिसर स्वच्छ करण्यात आला। या प्रसंगी गंगा भागीरथी विमलबाई लक्ष्मण आंधळी यांच्या दशक्रियाविधीसाठी आलेल्या परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते पिंपळाच्या झाडाचे रोपण करण्यात आले, तर दुसरे बदामाच्या झाडांचे रोपण दहेगाव ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले। तर या दोन्ही वृक्षांचे पालकत्व या मान्यवरांनी स्वीकारलं आहे। सहाय्यक फाउंडेशनच्या सदस्यांचा दहेगाव ग्रामस्थांच्या वतीनं श्री साई शाल देऊन सत्कार करण्यात आला। सहाय्यक फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करत प्रास्तावना केली। फाउंडेशनच्या कार्याची माहिती देत वृक्षारोपण कार्याचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला। अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगवण यांनी प्रासंगिक अनुभवातून साकुरी अमरधाम येथे प्रथमच वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केल्याचं नमूद केलं आहे। या ठिकाणी 4-5 गावांच्या दशक्रियाविधी पार पडत असतात, पण अलीकडे वृक्षांची कमी आणि पाटाच्या दुरुस्तीसाठी झालेल्या ब्लास्टिंगमुळे येथे येणाऱ्या कावळ्यांची संख्या नगण्य झाली आहे। त्यामुळे बहुतेक वेळा हिंदू संस्कृतीमध्ये भावनात्मक श्रद्धा असलेल्या पिंडदानाला काकस्पर्श होत नसल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जात आहेत। पुढे अनेक धार्मिक विधी करूनही समाधान मिळत नाही, त्यामुळे बऱ्याच दशक्रियाविधी पुंतांबा येथे होत आहे। त्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हाच एक उपाय आहे। वाढत असलेल्या तापमानाला आळा घालण्यासाठी दहेगाव परिसरात जास्तीत जास्त ग्रामस्थांनी वृक्षारोपण करण्यासाठी पुढे येऊन सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी केलं। दहेगावचे रामहरी डांगे यांनी मनोगत व्यक्त करताना सहाय्यक फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले। शेवटी राष्ट्रगीत वंदे मातरमने या अभियानाचा समारोप करण्यात आला। याप्रसंगी दहेगावचे संदीप डांगे, भगवान डांगे, सुभाष डांगे, संजय डांगे, बाबासाहेब गुंजाळ, भानुदास जायभाय, सहाय्यक फाउंडेशनचे भारत दवंगे, संजय बाबर, अरविंद बावके, अनिल सातव, सीताराम बावके, विलास वाळेकर, दीपक दंडवते, बबलू फटांगरे, उमेश लुटे, व्यंकटेश आहिरे, विशाल सोनोने, पांडुरंग गायकवाड इत्यादी मान्यवर हजर होते। सामाजिक बांधिलकी सांभाळून या ठिकाणी वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि योग वर्गाचे शिबिर चालवत आहे आणि राहता शहरामध्ये वृक्षारोपण बऱ्यापैकी झाल्यानंतर आता पुढील आमचं सहाय्यक फाउंडेशनचं टार्गेट आहे की ज्या ठिकाणी दशक्रियाविधी पार पाडले जातात अशा या खटकळी या ठिकाणी वृक्षारोपणाचं आज या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्या निमित्तानं दहेगाव ग्रामस्थांचे देखील मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे आणि दहेगाव ग्रामस्थांचे सरपंच संदीप भाऊ डांगे पाटील आणि दहेगावचे सर्वच मान्यवर ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी वृक्षारोपणाला आम्ही सुरुवात केलेली आहे। या पावसाळ्यामध्ये किमान 500 झाडं या खटकळीवर लावले जातील असा आमचा एक मानस आहे आणि त्या निमित्तानं आज आम्ही बऱ्यापैकी सुरुवात केलेली आहे। प्रत्येक रविवारी या ठिकाणी खटकळीला येऊन वृक्षारोपण करण्याचं आमचं ध्येय धोरण आहे आणि त्या निमित्तानं सहाय्यक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पानगवणे सर आणि आमचे सर्व सहकारी यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला नक्कीच लाभणार आहे आणि पुढील काळासाठी नक्कीच शुभेच्छा आहे। धन्यवाद। स्वच्छता अभियान सुरू केलं आणि त्यानंतर मागील मी सांगितल्याप्रमाणे की साकुरीला आमचे नाते म्हणजे श्याम दंडो त्यांच्या आई आणि वडिलांच्या विधीला जाताना जेव्हा मला अनुभव आला भरवणार की तिथे एक पण झाड नाही, तेव्हा आपल्या डोक्यात कल्पना आली की तिथं झाडं आपण लावले पाहिजे। आपण तिथून सुरुवात केलेली आणि आज तिथं खूप सुंदर आपण झाडं केले, लागले आलेले तिथं सावली मिळते आणि आपण गावात आपण खूप लावलेले। त्याचप्रमाणे ज्याच्या वेळेस इथे मी 10व्याला आलेलो आहे आणि 10व्यात आल्यानंतर इथं एक तर वृक्षतोड झाल्यामुळे असेल किंवा इथं ब्लास्टिंग झाल्यामुळे इथे झाडं आणि इथले जे कावळे येणार पूर्ण बंद झाले आणि एक आपल्या हिंदू संस्कृतीनं असं आहे की शेवटी कावळ्याचा स्पर्श होणं हे खूप मानसिक समाधान मिळणार असतं। बरेच जण आईवडिलांची सेवा करतात पण इथं कावळेच नसल्यामुळे जेव्हा ते पिंडाला कावळा शिवत नाही त्यानंतर ती रुखरू आयुष्यभर राहते आणि नंतर मग तुमचे जे विधिवत वगैरे ते खर्च पण वाढतो आणि किती जरी खर्च केला किती विधी केल्या कावळा स्पर्श न झालेली पण ती आयुष्यभर ती माणसं राहतात। ते एक ओळखून मग आपल्या डोक्यामध्ये आपण सर्वांनी मिळून आपण ठरवलं की आपण इथं काहीतरी हरीचा वाटा उचलावा, आपण इथं झाडं लावण्याचा आपल्याला आपण मनोदय व्यक्त केला आणि त्याला प्रतिसाद म्हणून संदीप भाऊ डांगे आणि आमचे दहेगावकर सर्व इतके धावून आले की आम्हाला आनंद म्हणजे त्याचं वर्णन करणं, तुमचे जे सहकार्य आहे त्याचे आम्ही कधीच विसरू शकणार नाही। कारण आपण सर्व म्हणून हे जे सामाजिक कार्य वृक्षारोपण असेल, स्वच्छता हे सर्वांचा हात लागला पाहिजे।
ही एक सामुदायिक तुमची जी सार्वजनिक चळवळ झाली पाहिजे, त्यानंतर त्यातून त्याचा म्हणजे सर्व समाजाला उपयोग होतो. तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे आणि नंतर मी आपल्या PWD साहेबांशी ओळख भेट झाली, चर्चा झाली. आपण दहेगाव परिसरामध्ये म्हणजे सुद्धा शक्यतेच आपण झाडं लावणार आहे आणि दहेगाव ते तुमचं केलवड रस्ता तो आपण डोक्यात आपला आहे. आपल्या सर्वांचं एवढं जर सहकार्य मिळालं तर आपण दहेगावच नाही तर आपण सगळे परिसरातले जे गाव आहेत आपण ते सर्व आपण सुजला म्हणजे हिरवेगार करणार आहोत. तर आपण बघितलं नाही पर्यावरण ह्या वर्षी आपण 45च्या पर्यंत 43-44 पंचायत केलेले, पण मला वाटतं 50पर्यंत जर गेले तर आपण मनुष्य प्राणीच नाही तर कोणतं जिवंत राहणार नाही. याचा म्हणजे धोक्याची घंटा आहे. आपण ओळखून आपण जी सुरुवात केलेली आहे मला वाटतं ही दिशादर्शक लोकांना ठरावी, लोकांना सहभागी होईल अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. हे दहेगावकरांचं अगदी जसं एखाद्या गाळात गाडी गुंतल्यानंतर जसं धावून येतात लोक शेजारी पाजारी, तसे ह्या दहाव्याच्या घाटाची व्यथा अशी झालेली आहे का ह्या ब्लास्टिंग झाल्यामुळं इथं कावळे येत नाही. ही अगदी अडचणीची बाजू आहे, पण ती अडचणीची बाजू समजून आमच्या परिसरातले जवळपास राहता साकुरी या परिसरातले सगळेच कार्यकर्ते इथं धावून आले आणि हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम ज्यांनी घेतला अशी आमची सुयोग फाउंडेशनचे सर्व करता करविता डॉक्टर पानगावणे पाटील, बावके पाटील, तसेच सातव साहेब, दवंगे साहेब, आता प्रत्येकाचा नामोल्लेख करणं योग्य नाही, पण हे या ठिकाणी धावून आले आणि हा कार्य महत्त्वाचं वृक्षारोपणाचं कार्य या हाती घेतलेलं आहे. मी दहेगाव ग्रामस्थांतर्फे नुसतं हार्दिक स्वागत नाही पण लाख त्यांना धन्यवाद देतो. आणि आमच्या दहेगाव ग्रामस्थांना असा उपक्रम राबवला, असंच आमच्या दहेगाववर कृपाछत्र ठेवा सुयोग फाउंडेशनचं असं मी विनंती करतो. आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं छोटासा सत्कार होईल, त्या सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. एसआर मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ, राहता.